दिगंबर जैन कासार या समाजासाठी मुंबईमध्ये तुम्ही असताना काहीतरी आपल्या समाजाचं एकत्रीकरण राहावं, जैन कासार समाज जो विसरत नाही, जैन मंदिरामध्ये येत नाही, ह्याच्यासाठी जेव्हा जैन तीर्थरक्षा कमिटीचं अधिवेशन वाशिमला घ्यायचं ठरलं तेव्हा तुम्ही कासार लोकांना कसं एकत्रित केलं? त्या भागात बरेचसे खेड्यातून बरेचसे कासार लोक आहेत. मूळचे ते दिगंबर जैनच वास्तविक, पण ते भरकटत चाललेले होते आणि त्यांना जैन धर्माबद्दलचं इतकं खास ज्ञान नव्हतं, पण इतकं जाणीव होती त्यांना की आम्ही जैन कुळातलेच आहोत. तर त्यामुळे ते एक श्रद्धेपोटी त्या अधिवेशनात आम्ही निमंत्रण केल्यानंतर आलेले होते. त्याचं येण्याचं कारण आणि त्यांना एक थोडंसं असं वाटलं की आम्ही आमच्या मूळ धर्मात, आमच्या जैन धर्मात जावं असं वाटलं. त्यासाठी मी माझ्या तोडक्या भाषणातून त्यांना जैन धर्माबद्दलचं गुरुकुलातून जे मला जितकं शिक्षण मिळालं त्या माझ्या भाषेतून जैन धर्माबद्दलचं त्यांना एक मी प्रेम दाखवलं. हा धर्म काय आहे बाकीच्या धर्मापेक्षा, त्यासाठी आपण आपल्या मूळच्या धर्मात यावं म्हणून अशी चर्चा केली होती आम्ही त्यावेळेस अधिवेशनाच्या निमित्ताने. तीर्थरक्षा ट्रस्टचं एक अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये हे आपल्या समाजाच्या त्या आसपासच्या गावातले खेडूत लोक आले होते. तर त्यांच्याशी आमच्या अशा खेडीमेळीच्या गप्पा झाल्या आणि सर्व गप्पा या धार्मिकतेच्याच होत्या आणि त्याच्यात त्यांना काहीतरी असं वाटतं की खरंच आम्ही मूळच्या जे जैन धर्म आहोत त्या धर्मात यायला पाहिजे अशी त्यांना जाणीव करून दिली आहे. त्या वाशिमला जे जैन कासार समाजाचं तुम्ही एकत्रीकरण त्या अधिवेशनामध्ये केलं, त्या अधिवेशनात जैन धर्माचे कोणते मोठे लोक उपस्थित होते? तिथे नांदेडचे बाबूराव लोखंडे, अत्यंत सज्जन माणूस आणि अत्यंत धर्माबद्दलचं आवड असलेले, आणि सोलापुरातून मला वाटतंय वणकुद्रे, आमचे महावीर कंदले, महावीर बसेट्टी आले असावे असं, कारण आम्ही मुंबईतून आलो होतो त्यामुळे त्यावेळेस इतका आमचा संपर्क नव्हता, पण आले होते असं वाटतंय. आणि गेट टुगेदर सारखा कार्यक्रम झाला त्यालाच आम्ही श्रेणिक अन्नदाते मुंबईतून आले होते जे तीर्थंकरांचे खास संपादक आहेत. ते त्यांनी थोडासा ह्या मासिकाला रंग दिला आणि त्यानं मार्गदर्शन त्यांनी केलं की अधिवेशन कसं असायला पाहिजे, मार्गदर्शन कसं असायला पाहिजे, लोकांना गेट टुगेदर सारखा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक समाजात एकत्रीकरण कसं आणता येईल असा प्रयत्न. हुकमचंदजी भारी आले होते जयपूरचे जे आहेत ते, तिथले स्थानिक धन्यकुमारजी बेलोकर म्हणून जे होते ते, तर त्यांनी त्या पुष्कळ अश्वत्थापर दिगंबरांच्या ह्या भानगडीमध्ये पुष्कळ समर्पित झाल्यामुळे मार्कसुद्धा खाल्लेला आहे. तेही अत्यंत धार्मिक होते, त्यांचंही अत्यंत मोठं योगदान आहे त्या अधिवेशनामध्ये. आणि वरिष्ठ त्यावेळेस तीर्थरक्षा ट्रस्टचे अध्यक्ष लालचंदजी शेठजी होते जे आपल्या सोलापूरचेच आहेत. तर त्यावेळेस त्यांना मी विनंती केली होती की आमचं एक असं अधिवेशन किंवा गेट टुगेदर कार्यक्रम 10-15 मिनिटासाठी ठेवायला तर बरं आहे. तर त्यांनी परवानगी दिल्यामुळे आमचा हा कार्यक्रम घडून आला. ह्याच्यात मोठं योगदान धन्यकुमारजी बेलोकर, बाबूरावजी लोखंडे, श्रेणिक अन्नदाते आणि मुंबईतले वसंतभाई दोशी ह्या लोकांनी थोडंसं मार्गदर्शन केल्यामुळे, शिवाय मुंबईतून भारत बिजलीचे जनरल मॅनेजर अनंतजी साळवी, चुनाभट्टी मुंबईतले डोळ म्हणून होते कलेक्टर कोणीतरी झालेले, त्यांचं मार्गदर्शन फार मोठं झालं. ते स्वतः येऊ शकले नाहीत त्यांच्या कामामुळे निमित्तामुळे, पण त्यांचा बॅकपुश मला फार मोठा होता. मी त्यांना सारखं भेटत असायचो आणि त्यांनी फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे हा कार्यक्रम घडून आला होता. त्यावेळेस कोल्हापूरकडचे पुष्कळसे रत्नाकर बँकेचे खास मॅनेजर, जनरल डायरेक्टर म्हणा, बाबूरावजी गरगट्टे, ज्यांची काळी टोपी आमच्या खास लक्षात आहे, त्यामुळे चित्र डोळ्यासमोर दिसतंय, बाबूराव गरगट्टे रत्नाकर बँकेचे, त्यांचंही फार मोठं मार्गदर्शन झालं. चंद्रकांतजी डोरले अशा नावाचे एक कोल्हापूरमध्ये कोणी होते, मला वास्तविक त्यांचा संपर्क नंतर आला, पण त्यांचंही मोठं मार्गदर्शन कोल्हापुरातून झालं. कोल्हापुरातला बराचसा समाज ह्याच्यात नंतर इन्व्हॉल्व झाला, त्यांचंही मार्गदर्शन फार मोठं लाभलं. ते येऊ शकले नाहीत, लांबचा प्रवास असल्यामुळे आणि हे अचानक अधिवेशन घडल्यामुळे, पण त्यांचं मार्गदर्शन फार मोठं मोलाचं झालेलं आहे. मला तुम्हाला जी कासार समाजाला एकत्र करावी जैन धर्माची तळमळ जी होती
तर ह्याची बीजं तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे तुम्ही शालेय जीवनात मिळाली का मुंबईमध्ये गेल्यावरच तुम्हाला हे सगळं सुचलं? हे मला गहीवरून येते वास्तविक. हे मला सोलापूर गुरुकुल तिथले संस्कार आणि त्यावेळेसचे संचालक आदिनाथ भाऊराव सोनटक्के यांचे फार मोठे मोलाचे संस्कार आहेत माझ्यावरती. त्यानंतर मी काही काळ 1968ला कुंभोज बाहुबलीला सन्मती मासिकाच्या संपादकाच्या अंडर म्हणजेच माणिकचंदजी भिशीकर यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा एक PA सारखं मी काम केलेलं असल्यामुळे त्यांचे धार्मिक संस्कार हे मला फार मोलाचे लाभलेले आहेत. आणि ह्या धार्मिक संस्काराच्या आधारे माझा बेस सोलापुरातून नंतर कुंभोज बाहुबली आणि नंतर मुंबईत मी समाजात इन्व्हॉल्व झाल्यामुळे रात्रंदिवस गुरुकुलातले संस्कार असल्यामुळे मंदिरात जाण्यामुळे मला हे संस्कार आणि त्या संस्कारातून माझ्या हातून हे घडत गेलेलं आहे. माझी करण्याची फक्त तीव्र इच्छा होती, काहीतरी आपण समाजासाठी करूया, हीच तीव्र इच्छा माझ्याकडून करत गेली, हेच घडत गेलेलं आहे. मुंबईमध्ये तुम्ही असताना अनेक मोठ्या जैन लोकांचं तुम्ही कार्य बघितलं, वेगवेगळ्या संस्थेचं काम बघितलं, मोठ्या मंदिरामध्ये तुमचा जाण्याचा योग आला. मग त्या ठिकाणी मुंबईमधील जे कासार समाज आहेत अशी कोणती कुटुंब तुम्हाला भेटली? तसा ज्यादा तर कोकणातून आले लोक आहे आणि प्रीमियर आता बंद झाल्यामुळे काही लोक ना आपल्या भागातले लोक होते. कासार समाज बरेचसे प्रीमियरमध्ये सर्व्हिस असलेले आता त्या कुर्ल्यासारख्या भागात पाईपलाईन वगैरे सारख्या भागात आहेत. आणि त्या लोक मला असं कुठून तरी एक बोलण्यातून चर्चेतून आलं की आपला समाज इथे पुष्कळ आहे. मग मला असं वाटलं की ह्या समाज आपला आहे इथे तर कुठेतरी संघटित व्हावा, कुठेतरी एकत्रित असावा, त्याची कुठेतरी आपण एक नोंद ठेवावी असं मला थोडंसं मनातून येऊन गेलं. त्यासाठी मी साळवी सरांना, भारत बिजलीचे मॅनेजर साळवी सर, सोनाभट्टीचे मुंबईतल्या डोळ यांच्यासाठी मी चर्चा केली यांच्याकडे. तर ते म्हणाले चांगलं कार्य आहे, तुम्ही करत राहा, आमचा पाठबळ आहे, आमचा आशीर्वाद असेल. त्या दृष्टीने मी प्रयत्न करत गेलो. मी बरेचशा अगदी विरारपर्यंत आणि इकडे कल्याणपर्यंत मी जिथे जिथे समाज आहे तिथे जाण्याचा प्रयत्न केला. मंदिरात गेल्यानंतर तिथे कोणी कासार समाज भेटला तर त्यांना विचारायचं तुमच्या भागात कोणी कासार आहे का, तर त्याची नोंद घ्यायचा आणि तशा पद्धतीने मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचो. लिस्ट बनवली, मी डायरी बनवण्याचा प्रयत्न केला, पण पुढे एकटा असल्यामुळे थोडंसं माझ्या व्यावहारिक सांसारिक कामामुळे मी ते फॉलोअप करू शकलो नाही, त्याच्यात अयशस्वी झालो मी. पण माझी कळकळ होती आणि त्या माध्यमातूनच अशोक साळवी सरांचा भारत बिजलीचे अनंत साळवी सरांचा मला फार मोठं मोलाचं काम झालं. पण तेही सर्व्हिसच करत होते, जनरल मॅनेजर असल्यामुळे ते अर्धट काम राहिलं. त्याची एक मला मोठी खंत आहे. आता जैन कासार समाजाचं तुम्ही एवढ्या पूर्वीपासूनचं काम बघितलेलं आहे आणि आता आपल्या संस्थेचं जैन कासार समाज संस्थाची अधिकृतपणे एक संघटना आता उभी राहिलेली आहे, एक प्लॅटफॉर्म उभा राहिलेला आहे. तर ह्या कामामधून तुम्हाला आता किती समाधान वाटतं? फारच आनंदी आहे. परंतु मी त्या तरुणपणाच्या काळात थोडंसं काहीतरी उमगती करू शकलो, नंतर थोडंसं फार बिझी होत गेलो मी मुंबईमधल्या व्यस्तमध्ये, त्यामुळे मला संपर्कात राहता आला नाही. तरीही मला वाटतंय जिनदत्त आचलायांनी पंढरपुरात अधिवेशन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस आमच्या सोलापुरातून आमची एक मेटाडोर गाडी, आमचे स्वयंसेवक बरेचसे कार्यकर्ते त्या पंढरपूरला गेले होते. पण तिथे त्यांनी काहीतरी दुसराच प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नागपूरचे कोणीतरी विद्यापीठाचे डीन वगैरे आणि जिनदत्त आचलागारे, आपण ओरिजिनल दिगंबर जैन आहोत, आपण दुसऱ्या समाजात जायची इच्छा नाही, जायचं नाही आहे, हे माझंही थोडंसं फोनमधून मार्गदर्शन होतं. त्यामुळे ती सभा आपण ते यशस्वी होऊ दिलं नाही. हे सोलापूरच्या जैन समाजाचं फार मोठं कार्य आहे हे मला आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. कारण आम्ही ओरिजिनल दिगंबरच आहोत, आम्ही दुसऱ्या समाजात जाऊ इच्छित नाही असं हे सोलापुरातल्या समाजाने दाखवून दिलं. दिगंबर जैन कासार समाजाच्या आज जे स्वरूप उपलब्ध आहे त्यासाठी एक जुने 1980च्या काळामध्ये श्री नागनाथजी काटकर हे अधिवेशन घेण्यासाठी, म्हणजे अक्षरशः तिथं जैन वालचंद शेठजी यांनी तीर्थरक्षा कमिटीचं वाशिमला अधिवेशन बोलवलं होतं.
पण त्या अधिवेशनाला की जास्त प्रमाणात गर्दी व्हावी आणि तिथं शिरपूर जवळ असल्यामुळं श्वेतांबर आणि दिगंबर यांचा हा दरवर्षीचा वाद असल्यामुळं की जास्त संख्या उपलब्ध राहावी म्हणून त्या भागातील परिसरामधून सगळ्या जैन समाजाला बोलवलं होतं आणि तिथं गेल्यानंतर नागनाथ काटकर यांना अनेक कासार लोक या भागातली इथं आलेले आहेत याची जाणीव झाली, त्यांचा परिचय झाला आणि त्या लोकांना बोलवून मग त्यांनी लालचंद शेटजींना अशी एक विनंती केली की इथे या अधिवेशनाला की कासार समाज खूप आलेला आहे आणि हा आमचा समाज जर थोडासा दूर जातो आहे तर त्यांना आपण एकत्रित करण्यासाठी त्यांचं एक छोटंसं अधिवेशन घ्यावं ही कल्पना त्यांनी तिथं मांडली आणि एक सत्रामध्ये नागनाथ काटकर यांनी सगळ्यांना बोलवून करून सगळ्यांशी फोनवर संपर्क साधून त्यांना इथं बोलवून हे अधिवेशन यशस्वी केलं. तेव्हापासून त्यांची जी तळमळ होती ती आज त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं की आपल्या या जैन कासार समाजाच्या आजच्या ज्या स्वरूपाला जे मूळ प्रारंभ झालेला आहे तर खरं म्हणजे हे नागनाथ काटकर यांच्यासारख्यापासूनच आपल्याला ही प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांचं त्यावेळेसचं धडपड तळमळ हे योगदान खूप महत्त्वाचं आहे असं मी या प्रसंगी म्हणतो. मूळ कार्तिक आणि नागनाथ काटकर हे तसे मूळ सावरगाव जे आपल्या तुळजापूरपासूनचं जे अतिशय तीर्थक्षेत्र आहे त्याच्याजवळ एक काठी एक गाव आहे वडगाव. हां, मूळ तसे ते काठीचे पण ते वडगावला येऊन बऱ्याच वर्षापासून त्यांचे पूर्वज राहिलेले आहेत आणि वडगाव ते काठी हा वडगाव ते सावरगाव हा त्यांचा दर्शनाला जाण्याचा पायी प्रवास हा तर लहानपणाच्या वयापासून तो होता. तेव्हापासून त्यांच्यावर खरे म्हणजे संस्कार झालेले आहेत. बरोबर. ठीक आहे.